श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार केलेले आहेत. स्वामींची जेव्हा एखाद्या भक्तांवरती कृपा होत असते तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव हे नक्कीच येत असतात आणि स्वामींनी दिलेले हे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या नांदेड येथील आहेत आणि त्या ताईंचं नाव हे ज्योती किशोरलाल वाघमारे आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी हॅलो. समर्थ. आत्ताच 2-3 दिवस झाले ताई फोन कॉल करते तुमचा काही लागेच ना. हा 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 मी आता अनुभव ऐकत होते व्हिडिओ वगैरे. हा म्हटलं थोडंसं ट्राय करावं म्हटलं 2-3 दिवस झालं करत होते काही नंबर लागत नव्हता बघा ताई. हा हा लागत नव्हता म्हणजे बॅलन्स संपला होता ना. हा मग आता जस्ट बघितलं माझी खूप दिवसाची इच्छा होती एक अनुभव सांगायची. तर बर. म्हटलं असं शेअर करावं म्हणून सांगितलं म्हटलं तर आत्ता लागितला ताई. स्वामींची इच्छा नव्हती वाटत इतकी दिवस सांगायची. नाही स्वामींना काळजी असते ना आपल्या भक्तांची. नाही मी म्हटलं होतं माझा एक प्रॉब्लेम झालता. हम्म. म्हटलं मी तुमचे रोज व्हिडिओ वगैरे ऐकते ताई. हा हा थँक्यू. हा त्याच्यानं म्हटलं थोडंसं माझं पण काही मुलांचे कागद नाही सापडत होता. ते 10वीचं मार्क मेंबर होतं. हा हा ते घरातच होतं. खूप शोधलं आम्ही भरपूर शोधलं सरनं शोधलं आम्ही सगळं घर पालट घातलं. हा हा आणि आता मुलांचे मे मध्ये पेपर असतात ना मग जस्ट काढून पण लवकर मिळायची कमी शक्यता म्हणले सर. की आता काय 2 पण महिने लागतात आता तर मुलाचं एक्झाम आलं. आणि त्याचं ओरिजिनल होतं ना ते डॉक्युमेंट. हा 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 खूप परेशान झालं मी एकाशी. मग असंच पूजा करत करत स्वामींना म्हटलं तेव्हा म्हटलं खरंच माझ्या मुलाचं हरवलं असलं तर काहीतरी कळूत द्या म्हटलं. बाहेर काय हरवलंय घरात असेल तर मला दाखवा म्हटलं. पूजा करत करत म्हटले ताई की मला काहीतरी आज दाखवा म्हणलं. खूप दिवस झालं मी असंच म्हणते म्हणलं पूजा करताना की मिळेल मिळेल म्हणून मला आज डिक्लेअर करू द्या म्हणलं. म्हणजे बुधवारीच ताई. हा हा मग नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? हो ताई शेअर करू शकता ना तुम्ही. हा पण नाव तुम्ही सांगू तुम्हाला इच्छा असेल तर सांगू शकता नाव तुमचं. नाही नाही असं काही नाही. मी खूप ऐकते स्वामींचं वगैरे मी करते ताई. हा आमच्या घरात काय अशी अडचण नाही की बाबा हे करायचं असं काही. फक्त मिस्टर वगैरे मानत नाही मग मी सगळं करते आणि ते स्वतः सोडतात. त्यांनी मला कधी अडथळा दिला नाही करण्यात. हा 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 मग तुम्हाला गुरु इच्छा आहे का तुमचं नाव सांगण्याची? हो ताई असं सांगू शकता. बरेच माझा अनुभव जर तुम्ही हे केलं तर माझं पण काही नवीन नवीन भरपूर दिवसाचे अनुभव आहेत ना. मग मी सांगू शकते ना नंबर वगैरे कॉल लागला. चालेल चालेल तुम्ही सांगा ना नाव तुमचं मग. मग मी नांदेडमध्ये राहते ताई. ज्योती किशोरीलाल वाघमारे आहे माझं नाव. मी बर. नांदेडमध्ये तिथेच राहते. ज्योती आणि किशोरलाल वाघमारे. वाघमारे हो बर. वाघमारे. किती हा दिवस मी झाले पण तुम्ही स्वामी सेवा करायला लागला ताई? ताई मी होते बघा आमची ड्युटी होती कोल्हापूरमध्ये म्हणजे साखरपा संगमेश्वर तालुका. हा हा ते मी ड्युटी आमच्या सरांची होती. माझे लहान लहान मुलं होते तेव्हा. हा हा आणि मी असंच म्हणजे आमचे वादविवाद व्हायचे दोघांचे असंच मी. आणि आमच्या तिथे एक छोटंसं मठ होतं ह्याला स्वामींच्या नाव संगमेश्वर तालुका. हा हा अरे वा. तिथे एक साखरपा म्हणून गाव आहे. हा आणि हा तिथे एक आमच्या समोर भाड्याने राहतात ती दादा वहिनी. ते खूप स्वामींची त्यांनी मंदिर वगैरे स्थापना त्यांनीच केलेली. हा हा मी असं कंटाळून जायची यांच्या किटकिट वाद. रोज आरतीला जायची. मग तिथून मला नकळत हळूहळू नाद लागला ताई की आज नाही नाही म्हटलं तरी 7-8 वर्ष व्हायलेत. अरे आता बापरे. पहिलं होता. मी असं सहजच गेली होती की बाबा मला असं घरात किटकिट हा नको म्हणजे म्हणून मी उगाच
हा, टेन्शन घरात येतं ना घरामध्ये वातावरण. दोघांचं असलं की आमचं पटायचंच नाही. ते आज माझ्या लग्नाला नाही नाही म्हटलं तर 20 वर्ष झाले. माझा मुलगा 18 वर्षाचा आहे. हा हा, अरे वा. मग मला खूप लहान असलं तेव्हापासून खूप म्हणजे असा खूप त्रास होता घरचा वगैरे. हा मिस्टर ऐकत नव्हते. मग मी असंच लहान मुलं होती, 2 वर्षाचा असेल मुलगा. जायची, करायची. मग थोडंसं बघत बघत 4-5 वर्ष ऐकून होते. नाव काय मला माहित नव्हते की सेवा केल्यामुळे असं होतं. काही मला अनुभव नव्हता असा. हा हा हा. मग 2-3 वर्ष ऐकलं नंतर मग एक आमची वहिनी म्हणते आरतीला यायचं, इथं मंदिर आहे स्वामींचं. 2-4 वर्ष म्हणजे मुलगा माझा 5वीला गेला तेव्हा मी गेली. म्हणजे तो पहिल्यांदा तिथं तुम्ही 4 वर्षानंतर गेला. हो. ऐकायचं मंदिर वगैरे असायचं. मग तिथे शाकाहारी वगैरे म्हणजे जमत नव्हतं ना असं हा, खायचं तिला वगैरे. तरी पण स्वामींनी बोलवावं लागतं ना. मग मी म्हणायचे आपण खातो, घरी जमतं. मग ते पण खायचे दादा वहिनी तिथे करतात ना ते पण मी करायचे होते. हा पण मला नंतर हळूहळू लागलं सवय की मग दर गुरुवारी मी जायची. फक्त गुरुवारी जायची ताई. हा हा. असं काही नाही की बाबा दररोज नाही. दर गुरुवारी आरतीला जायची. मग माझ्या मुलाला लाडू वगैरे आवडायचा तिथं. हा, अरे आई वा. चल ना मंदिरात म्हणायचं. आई मग गेलं की पेढे वगैरे मिळायचे. म्हणलं चल हा तू पण जाऊया. मी 10-20 मिनिटं बसायचं ताई आणि यायचं लगेच. हा असं कळत कळत माझ्या मुलाला 5वीला होतं तेव्हापासून नाद लागला ताई जायचा. तर आता मी इकडं आलं तसं खूप हा. करते ताई. त्रास झाला नाही नाही म्हटलं तरी 7-8 वर्षाच्या वर झालंय. हा हा. आणि कालचा म्हणजे अनुभव बघा ज्येष्ठ. मी तुमचा नंबर घेतला मात्र लगेच सांगायचं. मी म्हणलं स्वामींना माझी पण इच्छा आहे म्हणून सांगायचा. हा हा माझा कागद जर सापडला तर मी लगेच माझा अनुभव शेअर करेल. मी इतकी दिवस नाव वगैरे काही सांगायचे ऐकत होते म्हणलं. हा तर हा. आता मी सगळं सांगणार म्हणलं. मी पण लोकांना पण सांगलं की लोक पण जरा कळेल ना म्हटलं हो ना, काहीतरी. बरोबर आहे. माझा अनुभव मग करत करत गेली तर माझी बहीण पण लागली ताई. म्हणजे अरे स्वामी वा. सेवा करत होते ती पण लागली. म्हणजे मी भरपूर असं जेवढं होईल तेवढं लोकांना सांगत असते की बाबा तुम्ही असं स्वामींचं करा, असं होतंय. थोडंसं केल्यामुळं काही फरक पडतोय. हो केंद्रात ना, वगैरे नेते मी बायकांना वगैरे. हो ना, हो ना. मग आता माझा अनुभव कालचा सांगायचा ताई. म्हणजे माझ्या मुलाचं मार्क नंबर सापडत नव्हतं. हा मग मी म्हणायची स्वामींना रोज की बाबा सापडेल, आता थांबेल. एवढी पण आता कुठं ना कुठं घरात असेल म्हणून शोधलं. हा आता सर म्हणले नाहीच घरात आहे आणि आता काढावं लागणार. म्हणजे काढायला पण 1-2 महिने जातील. पण हम्म. माझ्या मुलांना तर बाहेर नेलं नाही म्हटलं. मग आता गेलो कुठं शोधलं. मग एकाशी सहज असंच पूजा करताना म्हणलं स्वामी हरवलं तर हरवलं म्हणून तरी काहीतरी दाखवा म्हणलं मला. हा आणि सांगितलं. असेल तर मला आज सापडू तर द्या. आज काय आहे ते क्लिअर करू द्या म्हणलं. हा आज मी भरपूर मनाभावातून तुम्हाला म्हणते म्हटलं. हरवलंय ना म्हणजे म्हणजे काढायला तरी हे होते ना म्हटलं. हो ना, म्हणजे माणूस लगेच तयारी लक्षात करते. येईल की आता काढावंच लागणार आहे. मग सर म्हणले आता मे मध्ये पेपर आला कसं करणार. ह्यांना पण सुट्टी नाही मिळत. धावपळ ना म्हणले. हा आता लातूरला जावं लागतं का औरंगाबादला जावं लागतं का ह्याचा डिक्लेअर नाही म्हटले. हा हा. मग मी पण खूप घाबरली. म्हणलं एवढं माझ्या मुलांना करून आता एवढं हे करतोय. आणि ते माझ्या मुलाचं सांगते. माझा मुलगा जेव्हा करत नाहीत माझी मुलं मग ते मीच करते. हा म्हणलं स्वामींना माझा मुलगा पहिलं 250-200 मार्क घ्यायचा ताई. हा. की जेव्हा स्वामींची सेवा करायला लागले ना ताई खरंच मला खूप आनंद होतोय की माझा मुलगा इतका मार्क छान घेतोय ना की बस स्वामींची सगळी कृपा. आणि गेली तर बघितलं सगळीकडे कागद वगैरे बघितला. हा नाही म्हणलं काहीतरी करावं. स्वामींचं सगळं नामजप करत होते ताई की अचानक माझ्या मुलाचा हा. फोन आला की मम्मी आणि माझ्याच बॅगमध्ये कागद होता. अरे बापरे. तर इतकं अंगावर शहार आलं ना मला खरंच शब्दच सुटेना. मी म्हटलं आज सगळं आणि इतकं स्वामींना फोटो पुढं बोलून मी हे करत होते ना म्हणजे खूप संतापलेली होती. म्हटलं हे एवढं केलं एवढं माझ्या मुलांचं मी जपते. आज म्हणलं तुम्ही मला आज प्रचिती दिलीच पाहिजे म्हणलं स्वामी काहीतरी अनुभव दिलाच पाहिजे मला. पण तुम्ही ताई लगेच पूर्ण घर शोधलं होतं, बॅग नव्हती शोधली त्याची. आता काय केलं सगळं कपाट पुस्तकं भरपूर आहेत ताई. शोधलं ना आता तो पण म्हणला ना अगं मम्मी मी इथंच ठेवलं होतं. त्या हा. बॅग मध्ये मी आणि कशाला घेऊ. ती बॅग जी तुमच्या मुलाकडे होती ती बॅग वापरण्यात नव्हती का? अहो रोज तो घेऊन जायचा ना. मग मी त्याला विचारायची ना. अरे म्हणलं बॅग मध्ये बघ. अगं मम्मी मी कशाला नेऊ सोबत. मी नाही गं माझं रोजचं आहे माझ्यात एकच वही आहे ना. आणि आणि सगळं रोजच्या बॅग मध्ये ते मार्क लिस्ट सापडलं कसं काय? कसं तेच मला आश्चर्य वाटत ना ताई. घर सगळं शोधलं मी. सर म्हणलं बॅग इतकी पुस्तकं आहेत ना घराने एक ना एक पान शोधलं सगळं सरनं. सर म्हणले मी शोधतो तू शोधूच नको म्हणले. आता सगळ्यात शेवटी पर्याय एक बॅग होता. आणि मी काय म्हटलं ह्यांना चला आता जेवायला उशीर होते म्हणलं आपण जेवू हा आणि मग नंतर बघूया म्हटलं नंतर शोधा. आणि गेले जेवलं सकाळी हा गेला शाळेत लॅबला म्हटला
आणि अचानक त्याने वही काढली आणि हं. म्हणला मम्मी माझं मार्क मेंबर माझ्यापाशीच आहे. आणि म्हणलं अरे तू वा. बॅग नाही घेतली? म्हणलं खरंच इतका आनंद झाला, क्षणभर तर काही तोंडातून शब्दच फुटेना. मग मी ह्यांना कॉल करायला मला काही सुचेना. आधी स्वामींना आभार म्हटलं की बाबा खरंच आज तुम्ही मी एवढं भांडले तुमच्याशी मला आज लगेच दुपार पण नाही झाली ताई. 2च्या आतच दिलं मी. अरे वा. म्हणजे एवढं मी पूजा करून बसले आणि लगेच म्हटलं अनुभव ऐकते तर लगेच तुमचा नंबर घेतला ट्राय करते त्या दिवशी काय लागेना. हा त्या दिवशीच मी सांगणार होते त्या दिवशी खूप ट्राय केला लागेच ना. दुसऱ्या दिवशी केला ट्राय केला लागेच ना. हा हा. म्हणलं आता जाऊ दे स्वामींची जेव्हा इच्छा असेल तेव्हा लागेल म्हटलं. मग आता बाहेर बसले तेव्हा तुमचा एक व्हिडिओ ऐकला ते म्हटलं परत हा नंबर लावून बघूया म्हटलं लागला तर चांगलंच झालं म्हटलं. हा. हाच योगा लागला ताई आणि सापडलं आणि लगेच मग सरांना सांगितलं की बाबा असं असं मुलाचं सापडलं. म्हणजे खूप छान अनुभव आला ताई मला एवढं की मी सहजच म्हणतच नव्हते स्वामींना की बाबा मिळेल माझं म्हणणं मिळेल कुठंतरी असेल हा, घरात हा. मिळेल तुम्हाला म्हणजे एवढे वाटत एवढे होतं की कुठंतरी घरामध्ये सापडेल. सापडेल. मग आता जेव्हा जे सर म्हणतात आता कुठं सापडेना. मग सगळं म्हणलं की मी म्हणलं असं कसं मुलांचं हे ओरिजिनल हरवलं तरी काढायला वेळ लागणार असं तर बरेच प्रश्न निर्माण होते ना. ह्यांना काही सुट्टी नाही आता धावपळ लातूरला जायचं की औरंगाबादला जायचं आता कळेना. म्हटलं काय आता करावं म्हटलं आजचा दिवस एवढं बघूया म्हटलं स्वामींना विचारून की आज जर मिळालं ना माझा लगेच मी तुम्हाला अनुभव शेअर करणार म्हणलं लगेच. तर तरी तुमचा काही 2-3 दिवस काही नंबर लागेना. आत्ता लागला ताई म्हणजे सापडलं त्याच्यासाठी मी स्वामींना म्हटलं होतं की मला हे मिळालं माझं हे झालं ना काम पूर्ण मी लगेच माझा अनुभव सांगेल. घाबरणार नाही म्हणलं कशाला पण नाव वगैरे सांगेल मी ताईंना सांगेल म्हणलं. त्याच्यासाठी आज योगायोगाने लागला ताई. आता उद्या गुरुवार आज 8 दिवस झाले का. उद्या गुरुवार म्हणजे तुम्ही उद्या टाकलं तरी छान होईल काही हे नाही. हा हा. नाही उद्या एक अनुभव आहे पुढे परवा दिवशी येईल तुमचा अनुभव. नाही असू दे काही नाही मात्र माझं मी स्वामींना म्हटलं होतं की बाबा मी लगेच माझं सापडलं की मी अनुभव सांगेन माझी पण खूप दिवसाची इच्छा आहे. अगदी एवढे लोक अगदी शेवटच्या क्षणी येऊन स्वामींनी चमत्कार केला. नाही खूप चूक केला आणि मला वाटायचं सारखं अनुभव ऐकलं ना माझ्या जीवनात काय होत नसेल लोकांची एवढी आणि माझं महिला सेवा ग्रुपला आहे ताई. हा. नाशिकचे त्र्यंबकेश्वर दादा प्रदीप दादा हो सोनवले हो हो. आहेत. आहे प्रदीप दादा. हा हा मग त्यांचा मी ग्रुपला ऍड आहे. हा. म्हणजे त्यांचे इतके अनुभव ऐकते ना म्हणलं सगळ्यांना अनुभव येतात आणि म्हणलं एवढ्या एवढ्याशा गोष्टी तर मला कधी येत नाहीत म्हणलं कधीतरी असं काहीतरी हरवलं आणि कधी काय सापडलो असं काही होत नाही म्हटलं जाऊ देत मुलांचा नॉर्मल सापडेल म्हणून मी काय मनावर घेतलं नव्हतं ताई. हा हा. आणि ज्याशी सिरियस वरच्यावर व्हायला लागलं ना मग सर घरात म्हणजे असं तर असं तणावाचं वातावरण झालं की आता कसं करणार मी मिळतंय म्हणले काढायला म्हणजे धावपळ करावं लागणार. नाही काढायचं काय काढायचं म्हटल्यानंतर निघणार की पण थोडीसं म्हणजे असं म्हणजे पळापळच होणार ना हो. हा मग म्हणले सर धावपळ मग मी म्हणायची बाई माझं मुलाचं एवढं इथं ठेवलेलं मग घरात तर कोणी नाही पाहुणे वगैरे आलेले म्हणजे मनात कसं शंका यायची ना आता माझ्या येतात मुलांचा येतात. आहे मार्क घेतोय का कुणा काय असं नेलं असेल का काय असं वाटायचं. मग मी स्वामींना कशी म्हणलं बाबा स्वामी महाराज म्हणलं काय मुलांचं हरवलं असेल कुठं घरात असेल तर मला ह्या दिवशी मला हे 2 दिवसांमध्ये मला अनुभव द्याकडे म्हटलं स्वामी. आज माझे हात संपले म्हणलं मी सरळ ह्यांना काढायला लावते म्हटलं की लगेच ताई दुपारी 2 वाजता मुलांनी कॉल केला ना मी इतकं आनंद झाला ना सर म्हणले तुझी एकच बॅग राहिली होती म्हणजे बघायची आम्ही बघलोच नाही म्हणले. हा, हा, हा. त्याची बॅगच बघितलं सगळं शोधलं तो म्हणायचा मी बॅग मध्ये कशाला घेऊ माझं काय गरज आहे मी रोजची एकच वही नेतो असं म्हणायचा. पण एकच वही काढताना ठेवताना ते दिसलं असतं ना ताई. नाही ताई त्याला किती 1 महिना झाला ताई त्याला शोधतोय त्याने कधीच बघितलं नाही आणि त्या दिवशी मी स्वामींना सकाळी भांडले की लगेच दुपारपर्यंत म्हटलं आज मला दाखवायलाच पाहिजे म्हणलं स्वामी हरवला तर हरवला म्हणून संकेत द्या नाही घरात असेल तर मला सापडलं म्हणून दाखवा म्हणलं आजच्या दिवसात. हा. नाहीतर म्हटलं लगेच दुपारी 2 वाजताच्या आत ताई मुलांनी कॉल केला खूप आनंद झाला मला तोंडात शब्दच फुटेना. म्हणलं मी सहज अनुभव ताईचा ऐकला आणि म्हणलं माझा पण अनुभव सांगायचं म्हणलं काहीतरी आता सांगायसारखं तरी पाहिजे म्हणलं. हा, हा, हा. तेवढ्यात हे लगेच झालं ताई ह्याच्यामध्ये मी लगेच मग स्वामींना म्हटलं माझा कागद सापडला की मी तुम्हाला अनुभव शेअर करणार म्हणलं ताईंना आणि सांगणार म्हणलं. हा, हा, हा. त्यासाठी हे करत होते ताई त्याच्यामुळं हा छोटा मोठा अनुभव भरपूर आले. आता हा एक मेन होता अनुभव. स्वामींचा अनुभव आहे ताई. हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्यासाठी नाही खूप वेळ म्हणजे काढणं हे खरोखर खूप मोठी गोष्ट आहे ताई. नाही खूप आहे बरं ताई म्हणजे कसं आयुष्यात भरपूर आले माझं एक मी सेवेत
म्हणजे मला काहीच माहित नव्हतं की स्वामी आहेत, हे असं आहे. फक्त घरातून कंटाळून महादाला गेलेले, फक्त आरती म्हणजे रोज गुरुवारी आरतीला जायचो. आणि जिथं स्वामी प्रकट झालेत म्हणजे जे कोकणात जे राहत होते ना, हां, तिथंच हां. मी तिथून सेवाला सुरुवात केली ते. हां, हां. मग तुमच्या घरामध्ये बदल जाणवला का? काही जाणवलं म्हणजे काय सर कधीच आता म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कधी आज 20 वर्ष लग्नाला झाले. सर कधीच असं हे करायचे नाही की बाबा तू हे आहेस, तुला असं सांगायचं. म्हणजे घरचं आमचं कुटुंब वगैरे मोठं आहे. हां, म्हणजे हां. असं कधीच मान घ्यायचं नाही. बायको म्हणजे आहे हे पहिली असं जी सांग. चिडचिड होत होती, तुम्हाला जो टेन्शन मी येत होतं. खूप 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 ताई म्हणजे असं वाद की नाही ते टोकाला जायसारखं असं वाटायचं की एक का नाही वाद गेला ना काय जीवन आहे आपण काय सारखं असं करतो एवढं म्हणजे माझे मिस्टर शिक्षक आहेत हां. एवढं हे आहे का आपण कशाला हे करायचं एवढं हे त्रास करून कशाला आज बायका कशा जगतात माझी अशी काही लाईफ नव्हती ताई की मी असं आता खर्च करावं स्वतंत्र असं करावं असं काही नव्हतं खूप म्हणजे सांगायसारखीच नव्हती ताई ती परिस्थिती सांगू पण नाही नाही, आता नाही. पण सांगलं ना जे पर्सनल तर आहे ते पर्सनलच राहू द्या. कारण कधी-कधी काही हा गोष्टी जर उघड झाल्या ना, तर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. कारण व्हिडिओ नाही नाही ऐकणारे खूप भरपूर लोकं असतात. होय ना ताई खूप असतात. पर मग मी असं खूप वाद होता. मग आता इतका कमी झालाय ना, तर इतका प्रमाण कमी झालंय ना प्रचंड. मग मलाच हे वाटतं. मग मी आश्चर्य वाटतं. माझ्या आईला पण सांगितलं. आई म्हटलं हे बघ तू पण सगळं म्हणायची म्हणलं इतका पैसे सगळं आहे म्हणतो मुलीला माझ्या समाधान नाही. तर आज माझी आई पण म्हणते खरंच तुला स्वामी पावले आणि तुला स्वामीनं सगळं तुझं चांगलं केलं. खूप छान म्हणजे त्यांची चिडचिड नाही ताई. म्हणजे काही कसं विचारतात थोडंसं हे वगैरे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. आणि देवाला कधी म्हणत नाहीत की बाबा तू हे करू नको. पहिलं म्हणायचे तू माळ घेतेस, तू काही जादू करतेस, काही काय करतेस आमच्या घरावर इतकं म्हणायचे ताई. हां, हां. मी गपचूप करायची म्हणजे माळ घेतलं तरी मी त्यांना आले की गपचूप ठेवायची. म्हणायची तू काही करतेस का? म्हणजे असं वेगळं होतं त्यांचं घरातलं वातावरण वेगळंच होतं ते. हां, हां. मग मी करत नव्हती. मग हळूहळू इथं जे नांदेडला आली ना मग मी 2दा पारायण केलं ते हां, गुरुचरित्र. हां. मग सर नेऊन सोडायचे, आणायचे वगैरे. मला कधीच वाटलं नव्हतं की ह्यांनी असे नियम पाळतील, मला हो म्हणतील, तू हां, कर पारायण. म्हणजे हां, हां. इतकं खूप बदल झाले ना ताई सांगूच नाही. हां, ते अनुभव आता तुमचे ऐकून बायकांचं पण राहत नाही ना ताई. कुणा तर माझा अनुभव सांगून आणखीन तरी कुणाची हो. रट्टा वाढेल की बाबा एवढंही असून ताईने केलं तर कुठंतरी हे वाटतं ना ते की आपल्यासाठी दुसरे पण काहीतरी हे व्हावं. 20 वर्षाचा अनुभव हे आहे ताई संघर्ष. तर आज कुठेतरी ती स्वामी सेवेत राहून राहून थोडंसं खूप हे झालंय ताई. म्हणजे खूप छान झालंय स्वामींच्या आशीर्वादाने. नाही, ताई स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही महत्वाचं म्हणजे. हां आणि पहिलं वाटायचं ताई मी एवढं करते का खरं नाही स्वामी नसतील असं वाटायचं. पर खरंच ते म्हणतात ना जे कर्म असतात आपले भोग जे कमी करतात ना स्वामी जेवढी आपण सेवा करून घेतो जोपर्यंत आपले भोग कमी होत नाही तोपर्यंत स्वामी आपल्याला काहीच दाखवत नाही. हो ना, हो. हे एवढं आहे. योग्य एवढं वेळ मात्र योग्य वेळ हां. आल्याशिवाय कधीच कोणाला काही भेटत नाही. नाही, नाही. ते कधीच भेटत नाही. आज खूप तुमचं ऐकते मी कुठून सांगतात बीडवरनं वगैरे सगळे. तर खूप छान वाटतं ताई. आणि आज जसं जेवढं घडेल तेवढं लोकांना सांगते की बाबा तुम्ही स्वामी सेवेत या. आज आमच्या बहीण सुद्धा करत नव्हती कधी. हं. ती पण सुद्धा करायला लागली घरामध्ये. बरेच जणांना मी हळूहळू का होईना सांगते की बाबा मला असं झालं स्वामी मी सेवा केल्यामुळे मला थोडासा प्रगती झाली असं झालं. मी घाबरत नाही ताई. म्हणजे कसं आपण आहे ना एवढं केले ना आपल्यामुळे कुणाचं सांगत असतं आपण का घाबरायचं ताई सांगा बरं. हो ना, हो ना. बरोबर आहे. मग स्वामी म्हणतात ना तू माझं नाव घेतेस माझ्यामुळे तू लोकांना माझ्याबद्दल पोहोचतेस मग घाबरायला मी म्हणते स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी राहा मी कधी घाबरणार नाही. हो, हो. मलाही त्रास होता मी हे असं केल्यामुळे मला हे झालं मी कधी सांगणार नाही मी घाबरणार नाही. तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना म्हणलं बस मी सांगत राहणार. जेवढं होईल तेवढा अनुभव मी लोकांना सांगत राहते की इकडं गप्पा भरत नाही मारत नाही बायकांविषयी कुठं बसत नाही फक्त अनुभव काम झालं की आपल्या मोबाईल घेते अनुभव ऐकते स्वामी सेवा करते ताई बस एवढंच आहे. आणि आता तेच पण महत्वाचं आहे ताई. आता पण वहीचं लिखाण वगैरे करत होते मी हं, नावांचा जप वगैरे हं. तर आता थोडंसं बघत म्हटलं अनुभव ऐकत जरासं लिहायला पण स्पीड जाते म्हणून तेवढा तुमचा आला व्हिडिओ वगैरे हं. म्हणलं लगेच नंबर ते ऐकले पण नाही म्हणलं लगेच नंबर लावूया म्हणलं बघूया ताईला लागते का हां, हां, हां. त्याच्यासाठी लागला ताई. तुम्ही नांदेडचीच का ताई इथे आ? तुम्ही नांदेडमध्ये राहतात का? नाही, नाही. मी सातारा जिल्ह्यात राहते ताई. सातारा जिल्हा का काय? बरं. हं. नाही मी एकदा कुठनं असं तरी ऐकला होता नांदेडमध्येच वाघमारे ताईचा अनुभव.
तुम्ही सांगितला होता. हा हा. नाही त्या कधी कधी ना काही नाही नाही जरी सांगितलं ना तर मला हं. ते सांगा असं म्हणतात ना. हां. बरं. मला वाटलं नांदेडमध्येच आहात काय की असं नाही म्हणून. नाही सातारा जिल्ह्यात आहे मी. होय का? हं. बरं. चालतंय ताई. म्हणजे एक सांगायची इच्छा होती. ते सांगितलं कसं काय केलं नाही स्वामीनं सगळं. नाही. खूप सुंदर असं. अनुभव सांगितला ताई तुम्ही. होय ताई. आणखीनही येऊ, आणखीनही असे अनुभव सांगू. माझी खूप इच्छा आहे ताई येतात येतात स्वामींपुढं. ताई. एकदा अनुभव शेअर झाले ना आता तुम्ही हं. स्वतः अनुभव घ्याल की तुम्हाला अनुभव किती येत आहेत ते. मी सांगण्यापेक्षा जेव्हा अनुभव शेअर होतो ना की आता तुम्ही जर चॅनलवर रेग्युलर पाहत असाल ना ताई तर एका एका हां. ताईंचे कितीतरी अनुभव आहेत ताई. हो ताई. तुमचे अनुभव ऐकते ना मला पण वाटायचं. खरंच वाटतं ताई मग आपला अनुभव आला. आपलं असं आपण जर घरातलं काही परिस्थिती सांगली, कोणी ऐकलं तर मग कसं करायचं? म्हणजे हां. भीतीच बरोबर. असायची ताई मनामध्ये. आणि असं महत्त्वाचं गं. म्हणजे ताई आपल्या घरातील पर्सनल ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला हां. पुढे जाऊन त्रास होईल अशा गोष्टी हं. सांगायच्याच नाहीत. हां. मग मी काही असं मग त्याच्यासाठीच मी म्हणायचे. मला तरी खूप त्रास होता. मला हे 19 वर्ष त्रास होता. पण कमी झाला. मी स्वामींच्या सेवेत आलो तसं कमी झालं. मला खूप इच्छा वाटायची. परत कुठं ना कुठं तरी म्हणतात ना घरच्यासाठी आता भरपूर युट्यूबला लोकं बघतात ना. हो ना. त्यासाठी कशाला सांगायचं राहू दे. मग या माझ्या मुलाचा कसं एक छान होता आणि एका दिवशी मी स्वामींपुढे असं सहज म्हटले आणि लगेच स्वामीने मला दुपारपर्यंत सांगितलं की मला खूप छान वाटलं ताई. आणि हां. एकदम मुलांच्या बॅगमध्येच होता त्याच्यानं मला खूप हे झालं. त्याच्यानं मी स्वामींना शब्द दिलता की बाबा स्वामी मला हे शब्द सापडलं मी माझा लगेच अनुभव शेअर करेल. हां, हां. तुम्हाला सांगेल म्हणून असं मी म्हटलं होतं स्वामींना. हां, आणि हां. लगेच आणि ज्या बघितलं ना आज 4-5 दिवस होऊन गेले ताई. हां, हां. तर काही तुमचा नंबर लागला नाही. सतत कट व्हायचा. लगेच लावलं की सतत कट व्हायचा. हां, हां, हां. जाऊ दे स्वामी जोपर्यंत माझी इच्छा स्वामींना जोपर्यंत माझा अनुभव घ्यायचा नाही तोपर्यंत घेणार नाहीत. म्हणजे ज्याशी हं, हं. घेतील ना त्याशी लागेल म्हणलं ताईचा नंबर. हां, हां, हां. नाही खूप त्यासाठी आज सुंदर. लागला म्हणलं ताई. हां, हां. एवढं. खूप सुंदर अनुभव आहे ताई आणि तुम्ही सांगितलं पण खूप छान पद्धतीने ताई. नाही ताई मी ऐकते ना अनुभव वगैरे खूप इच्छा आहे ताई. असेच म्हणाले की मी खरंच कुणी ना कुणी भेटून असे सगळ्यांनाच अनुभव मलाच नाही ताई अनुभव यावं. सगळ्यांनाच जेवढे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना सगळ्यांना काही ना काहीतरी येतो अनुभव येतो यावा. ताई. प्रत्येकाला एवढाच मला अनुभव येतो. एवढंच मला इच्छा आहे की बाबा सगळ्यांना दूर काही अडचणी असलं तर माझे स्वामी महाराज सगळ्यांना मदत करो. हो, हो. हेच माझं करतात ध्येय ताई. आहे. स्वामींना मनापासून हाक मारली ना की स्वामी लगेच धावून जातात. हो ताई आणि खूप छान छान अनुभव येतात ताई. आता मी पहिलं कसं तेवढं हे होते आता पूजा वगैरे बसले ना ताई करायला की मी एवढी रंगून जाते ना ताई मला कळत पण नाही घरात मुलं पण आलेली गपचूप कळत नाही ताई. मी हां. एवढी रंगून जाते ना स्वामींची जो फोटो बघला ना हां, तर हां. एक अक्षरशः वाटतं की ते स्वामी मी त्यांच्याशी संवाद करते ना मला स्वामी बघतायत. मग आणि ताई एक छोटा म्हणजे सांगायचं ताई आता मी पूजा करते ना ताई हां, हां. रोज स्वामी म्हणजे दिव्यात असतं ना झाड वृक्ष तयार होतं ताई फूल होतं अरे म्हणजे वाह! रोज आणि रोज कधीच असा दिवा हे होत नाही ताई की पूजा केल्याने हा दिव्यात काहीतरी निघत नाही रोज निघतं ताई ते हां, मला पण कळत नाही की काय काल परवाच्या दिवशी तर वृक्ष झालतं ताई म्हणजे हां. वटवृक्ष. हो वटवृक्ष झालतं एका दिवशी आणि पूर्ण फुल झालतं लाल फुल आपले छोटे छोटे फुल असतात ना हां, तसं हां. फुल तयार झालतं म्हणजे दिव्यात काही ना काही निघतं ताई ते अरे कधीच वाह! दिवा असा रिकामा राहत नाही की बाबा आता मी पूजा आणि कसं निघतं ताई माहिती आहे आपण मी पूजा देवदूताने काय करते आधी दिवा लावते हां, मग हां. दिवा लावून मग बाजूला ठेवते हं. आणि मग दिवा वगैरे धुते देवारा वगैरे स्वच्छ करून देव धुते तोपर्यंत दिवा देव धुवून हळदी कुंकू लावतो तोपर्यंत त्या दिव्यात काही ना काही निघतं ताई. अरे वाह! म्हणजे मग हे मला कळत नाही मी म्हणते असं मी पूजा 10 मिनिटं पण लागत नाहीत म्हणलं 10 मिनिटांमध्ये लगेच त्याचा अर्धा चंद्रकोर होतो कधी फुलं तयार होतं कधी वृक्ष तयार होतो म्हणलं काय हा प्रकार मला कळेना म्हणलं आता एखाद्या दिवशी सांगते म्हणलं अनुभव म्हणून काय असेल काय नाही मलाच कळत नाही, नाही म्हणलं माझं कधीच झालं दिव्यामध्ये असे वेगवेगळे फुलं वगैरे होतात ना तयार तर असं म्हटलं जातं की तुमची केलेली सेवा ही ज्या देवासाठी तुम्ही सेवा करताय किंवा मनापासून केलेली भक्ती त्या देवाने स्वीकार केलेली असते त्याचा तो संकेत असतो ताई. तर मग आता मला वाटतं ताई मी फोटो टाकावं काढावं त्या दिव्याचा परवाच्या दिवशी तर ताई ना असे दोन्ही पण हात वर करून मुकुट झालतं स्वामींचं तर इतका आनंद झालता ना म्हणजे फोटो काढला तर आपण कुठं शेअर करावं कसं टाकावं काही कळेना म्हटलं इतकं छान झालतं ना ताई ते खूपच ते वेगळंच झालतं ते दिव्यात मला कळेच ना आणि मी कधी बघितलं संध्याकाळी बघितलं
अरे वा म्हणलं बाई, वा. म्हणलं आता हे टाकायचं, मला इच्छा होती की हे टाकू, कुठं टाकायचं म्हणलं, आपलं तर मला काही युट्यूबला हे नाही ताई, माझं काही मी काढलं नाही काही पण, हा हा युट्यूब पण नाही, इंस्टा पण नाही, काहीच नाही म्हटलं. हा हा माझी खूप इच्छा होती की म्हणलं हे टाकावं कुणाला तरी, कुणाला टाकलं तर व्हिडिओ वगैरे टाकतील तरी लोक बघावं आपलं, असं वाटतं ताई हा कुठं ना हा हा. कुठं. नाही तुम्ही जर म्हटलं नाही. फोटो काढल्यात ना ताई तर पाठवा तुम्ही, मग आपल्या तुमचा व्हिडिओ बनवताना मी ही शेअर करते ताई. मग छान होत आहे, मी टाकत राहिला, तुम्ही हो जर हो. माझा करतो म्हणला तर नक्की टाकेन या नंबरला वगैरे. हा. नाही तुमचा व्हिडिओ हो बनवताना मी ते तुम्ही पाठवलेले सर्व फोटो ठेवीन, म्हणजे हो. प्रत्येकाला पण दर्शन होईल ताई. नाही नाही ताई, मला खूप परवाच्या दिवशी खूप मोठा आलता ताई, मात्र माझी इच्छा एवढी होती ना, मग माझ्या मुलांना मी म्हंटल, अरे मला युट्यूब तरी काढून द्या, मला म्हणजे एकदा काढून द्या मला आयडी वगैरे काहीतरी, मी टाकेल ना म्हणलं हे आलेलं. मुलं माझी मानत नाहीत ताई, म्हणजे हा हा. कसं, मुलं मानत नाहीत, देव वगैरे दोन्ही पण मुलं मानत नाहीत. माझा मोठा मुलगा कधीतरी म्हणतो, असं पाया वगैरे पड म्हणलं की पडतो, सर नाही मानत, मुलगी नाही मानत, आणि म्हणजे मीच तेवढं करते ताई, म्हणजे सांगायचं म्हणजे हम्म. घरातलं परत नाही, म्हणजे कोणी करत नाही, हा करू देतात मात्र ते असं कधी नाही मानत, असं हा म्हणतो, हा तुला करायचंय ना तू कर, तुला हा. छान वाटते ना तू कर, असं म्हणतात. मग त्यांना म्हटलं मी, काढा रे म्हटलं, किती छान छान माझं हे होतंय, मी देवांचा अनुभव सांगत राहीन. अगं वेडी झालीस का मम्मी, तुला कोण हे करणार, शांत बस, असं म्हणतात हो मुलं. हा हा. नाही स्वामींची त्याच्यामुळे इच्छा असेल तर त्यांनाही घेतील ना स्वामी सेवेमध्ये, भक्तीमध्ये. नाही ताई, मी म्हणायले ना, माझ्या मुलात एवढी चिडचिड होती ना ताई, खूप होती, तू अभ्यास नाही नीट करायचा. मग मी स्वामींना म्हटलं, गुरुचरित्र मी केलं ना, हा मुलासाठीच केलेलं होतं ताई, की आता म्हणजे दत्त जयंतीच्या वेळेस होतं ना, हा मी माझ्या मुलासाठी केलं. तर म्हणलं मला काही नको, स्वामी माझ्या मुलाला म्हणत नाही की तुम्ही आशीर्वाद द्या आणि मार्क जास्त द्या, फक्त तुम्ही त्याच्याकडून क्षमा करून घ्या की अभ्यास खूप करू दे, त्याला शिस्त लागू दे. ताई आज हो का नाही म्हटलं, तेव्हापासून इतका बदल झालाय ना ताई, तो घरामध्ये थांबत नाही, लॅबला गेला की तो दिवस साठवून ताई, इतका छान वाटतं ना, तो पहिलं 200-300 मार्क घ्यायचा तो. अरे वा. त्याला सांगितलं की डोकं, आता 400-450 घेतोय ताई. म्हणजे अरे वा. खूप मी स्वामींचं हे केलं तर आपल्याला म्हणजे ते नाही करत ना, कधी ना कधी आणसाल म्हणलं स्वामी त्यांना सेवेत. मात्र इतकं तुम्ही तुमचं नातू म्हणून याला हातात घ्या आणि हो तुम्ही ना. त्याच्या पाठीशी सदैव राहा. हो ना हो ना, बरोबर आहे. हो ताई, खूप छान. बघा असं वाटतं, मला वाटत नव्हतं की हा करेल, असं वाटत खूप हे घालते, पण छान करतो ताई. गुरुचरित्र मी केलं तसं ना, माझा मुलगा खूप छान करतो अभ्यास वगैरे, फक्त माझ्या स्वामीची कृपा फक्त. अहो स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही ताई. नाही ताई, खूप. आज बघा ना, मला 7-8 वर्ष राहिलेत ताई, मलाच कळत नाही मी कधी आलते, मी कधी मला स्वामींचा नाद लागला, मी कधी मंदिरात गेले, कधी माझे असं वाटलंच नव्हतं की असं केल्यानं हे होतंय, तसं केल्यानं हे होते, काहीच नाही. मी सरळ निरागस मनाने गेलते की हा फक्त घरातून कंटाळून त्या मंदिरात. हा आज ताई इतका नाद लागलाय ना, कधी पूजा केल्याशिवाय तर घरात करमत नाही. हा हा किती उशीर हो, मला आधी माझ्या स्वामी पुढे दिवा दिवसभर राहिला तर मला घरात व्यवस्थित वाटत आहे. हा हा हा. आणि स्वामींना काही ज्याच्याकडून जेवढी भक्ती करून घ्यायची आहे ना, तेवढी ते भक्ती करून घेतातच ताई. आणि मी म्हणते ताई, मला नाही ना काही ना इतकं करा, ह्या जीव प्राणा म्हणजे ह्या जीव ह्याच्यात शरीरात जोपर्यंत प्राण असेल ना, तोपर्यंत फक्त सेवा करून घ्या ताई, बाकी काहीच नाही, नको. हो ना बरोबर आहे. तसं स्वामी माझं वेळ लावतात ताई, तसंच म्हणून माझी खूप दिवसाची इच्छा होती. आज म्हणते ना, 7-8 वर्षाची इच्छा आज तुम्ही पूर्ण केलात ताई, तुमच्या ह्याच्यातून. आज कोणाला तरी सांगल्यानं खूप समाधान वाटते, की असं वाटते की मी माझ्या स्वामींना ताई खरंच मनातून, की आज माझं खरंच स्वामीने इतके वर्षातनं ऐकलं, हा की माझा आजचा अनुभव मी एवढ्या मनमोकळेपणानं सांगू शकते. खूप दडपण होतं ताई, खूप वाटायचं की माझ्या स्वामींना सांगू मग कुणाला सांगू काही कळत नव्हतं. हा हा आहे ग्रुपला वगैरे, ग्रुपला वगैरे टाकतात, मात्र म्हणजे असं प्रत्यक्ष सांगणं खूप वेगळं वाटतं ना ताई, हो ना खूप हो ना. म्हणजे स्वतःच्या आवाजात म्हटलं की एक वेगळं पण असतं ना. खूप असं वाटतं की ताई सांगावं म्हणजे. तर आज योग लागला बघा ताई, खूप हम्म. 7-8 वर्षानंतर मला आज खूप योग छान वाटते. आणि आज माझ्या मुलामुळेच मी हा अनुभव सांगायसाठी हे केलं, धाडस केलं बघा ते. नाही, कदाचित स्वामींची इच्छा असेल ना. ताई तुम्ही हो जे ताई. फोटो काढलेत ना, ते पण फोटो पाठवा मला. हाच माझा WhatsApp नंबर पण आहे. हो का? नाही मग नाव कसं सेव्ह करू ताई तुमचं ह्याच्यात मग? माझं नाव शुभांगी पोळ आहे, पण तुम्हाला जे काही नाव सेव्ह करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आपल्या चॅनलचं नाव भक्त आम्ही स्वामींचे आहे. मग चॅनलचं नाव सेव्ह करू शकता किंवा माझं नाव शेअर. चालेल.
वगैरे. सेव्ह करा. हा ओके ताई. हो, श्री स्वामी समर्थ. हा खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हा करा करा ताई. ओके, थँक्यू ताई. हा. चला, श्री हो, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना असेच स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे चमत्कार करत असतात आणि नेहमी दाखवून देत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दाची प्रचिती आपल्या भक्तांना नेहमी दाखवून देत असतात. तर खरोखरच या ताईंचा जो अनुभव आहे तो मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो तेव्हा त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला गेलेला आहे. त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं नावच आहे. त्यामुळे जेवढे तुम्हाला वाटतील तेवढे स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत. आपल्या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहे. जसे तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहिलं नाही, तसंच प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे आणि ते देखील टेन्शन फ्री झाले पाहिजेत. त्यासाठी स्वामींनी जो अनुभव तुम्हाला दिलेले आहेत ते अनुभव पुढे शेअर करून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.